हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या रेसिपीजमध्ये. तर आज मी बनवत आहे एक आगळे वेगळे मच्छी म्हणजे फिश फ्राय. नेहमी आपण बनवतो त्याच्यापेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीने, थोडासा बेंगॉली टच, थोडासा माझा टच असं लावून एक वेगळ्या पद्धतीची मच्छी दाखवते तुम्हाला कशी फ्राय करायची. बघा, मी कुठलीही फिश घ्या तुम्हाला हवी ती, तुम्ही तिला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. मी तर मांदेली घेतलेली आहे आणि सुरमई घेतलेली आहे, व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काळे मिरे, थोडेसे धने, थोडेसे जिरे आणि 2-3 लवंग घ्यायचे आहेत. आणि भरपूर अशा म्हणजे मोठे आपण खायचे जे पोहे खायचे चमचे असतो ना, तसे 2 मोठे चमचे भरून आपल्याला इथे राई घ्यायची आहे. तुमच्याकडे पिवळी राई असेल, काळी राई असेल, कुठली राई असेल ती घ्या. तव्यावर व्यवस्थित असं चटक म्हणजे असं चटचट आवाज येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. आणि भाजून झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून एक बारीक अशी आपल्याला त्याची पेस्ट करायची. त्याच्यात आणखीन काय काय घालायचं तेही दाखवते. बघा, त्याचा मस्त अशी राईशी चटकायला लागली झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिरची, तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरची घ्या. थोडीशी कमीच आहे कारण आपल्याला तिखटसुद्धा ॲड करायचं. तर मी मिरची आमच्या तिखटानुसार घेतलेली आहे. थोडंसं लसूण घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालून वाटण करून घेतलं आहे. हे वाटण रेडी आहे. त्याच्यामध्ये हा लाल तिखट मसाला, हळद आणि हा घरचा एक स्पेशल मसाला आहे तो घातला आहे. तुम्ही नसेल तर फक्त लाल तिखट आणि हळद घालून, मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून अशी स्मूथ अशी एक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच्यात कोकम आगळसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे आज नव्हतं त्याच्यामुळे मी लिंबू घातलेला आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा मसाला व्यवस्थित फिशला कोट करून घ्यायचा, एकदम छान असा लावून घ्यायचा. म्हणजे चारो बाजूने असा व्यवस्थित हा मसाला त्यांना लागला पाहिजे. म्हणजे ना, तुम्ही ह्याच्यात जर पॉपलेट वगैरे केलं किंवा स्टफ बांगडा केला ना, तर खायला खूप भारी लागेल. म्हणजे ना, जो न खाणारा व्यक्ती असेल ना, तो सुद्धा फिश खाईल. व्यवस्थित सगळ्या फिशला माझा मसाला लागून झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे मी बोंबीलसुद्धा घेतलेत. बोंबीलमध्ये मी हळद तिखट टाकून व्यवस्थित, बोंबील नाही सॉरी, मांदेली होती, मांदेलीला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. सॉरी, तर इथे व्यवस्थित मांदेलीला पण मसाला माझा कोट करून झालेला आहे. मांदेली फक्त हळद तिखट आणि मीठ घातलं आहे. सिम्पल मॅरिनेशन केलेलं आहे मांदेलीला. व्यवस्थितपणे मॅरिनेट करून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्याच्यात थोडंसं तिखट आणि मीठ घातलेलं आहे. तुम्ही ह्याच्यात रवासुद्धा ॲड करू शकता, पण माझं सजेशन आहे की रवा न घालता फक्त तांदळाचं पिठावरच तुम्ही ही फिश फ्राय करून बघा, खूप खायला भारी लागते खरंच. रवा न घालता, कारण रवा आपला एक ओरिजिनल टेस्ट असते, ते मच्छीची पूर्ण टेस्ट ना खराब करून टाकेल. त्याच्यामुळे रवा न घालता फक्त तांदळाचंच पीठ घ्या. तांदळाचं पिठालाच व्यवस्थितपणे मिक्स करून त्याला कोट करा फिशला. आणि बघा किती छान अशी आपली फिश होते. आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित आपली फिशला फ्राय करून घ्यायची. आणि आता छान अशी आमची फिश बघा, खायला इतकी टेम्पटिंग लागते ना, खरोखर खायला. म्हणजे एकदा खाल ना तर नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही फिश बनवून ट्राय कराल. रेग्युलर पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आणि खायला भन्नाट लागते टेस्ट, तर नक्की ट्राय करा एकदा. तर आता आपली इथे फिश पूर्णपणे रेडी झालेली आहे. बघू शकता एकदम कुरकुरीत दिसते की नाही, क्रिस्पी अशी एकदम हॉटेल स्टाईलमध्ये, म्हणजे हॉटेलमध्ये जशी आपल्याला मिळते अगदी तशा स्टाईलमध्ये कुरकुरीत भाजून झालेली आहे. व्यवस्थित आता फ्राय झाल्यानंतर तिला मी एका प्लेटीमध्ये काढून घेते. आणि अशाच प्रकारे मी सगळ्या फिश व्यवस्थितपणे फ्राय करून घेतल्यात. माझी मांदेली वगैरे जी माझ्याकडे होती ती सगळी व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेली आहे. सगळ्या फिश फ्राय करून झाल्यानंतर मला ग्रेव्हीसुद्धा करायची होती. तर ग्रेव्हीची रेसिपी काय दाखवत नाही, आधी केलेलीच आहे मी रेसिपी, तर तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता ते रेसिपी व्हिडिओज. तर आता इथे माझी व्यवस्थितपणे सगळे फिश फ्राय करून झाले. मांदेलीचं मला थोडं मांदेलीचं कालवणसुद्धा करायचं होतं, तर मी आधीच्या व्हिडिओजमध्ये मांदेलीचं कालवणची रेसिपी दाखवलेली आहे. इथे मी घेतलेली आहे मांदेली फ्राय, माझा जो सुरमई फ्राय होती ती. आणि इथे स्पेशल असा मी आचारी कांदा बनवलेला आहे, जो आपण हॉटेलमध्ये वगैरे आपल्याला ते लोक चिकन बरोबर किंवा फिश बरोबर देतात ना, अगदी तसा. इथे तांदळाची भाकरी, भात, मच्छीचं कालवण आणि फ्राय मच्छीचं ताट आमचं रेडी आहे जेवणाचं. तर चला पटापट जेवायला या सगळ्यांनी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका प्लीज.